हाय गाईस, स्वागत आहे तुमचं मयुरीज किचन मध्ये। आज मी बनवत आहे चिकन मुमताज। मी तर अर्धा किलो चिकन घेतलंय, 3 कांदे घेतलेत कापून, 4 टमाटर, हिरवी मिरची। आता मी एक मसाला रेडी करणार आहे। त्याच्यासाठी मी सगळं कांदा याच्यामध्ये ऍड करणार आहे, कांदा आणि मिरची। याला असं मस्त पैकी फ्राय होऊन देणार आहे। आणि मी इथे घेतले खडे मसाले, काळी मिरी, मोठी चक्री फूल आणि इलायची आणि दालचिनी। इथं मी मसाला घेतलाय, काळी मिरीचा पूड, धना पावडर आणि जिरा पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि तिखट मिरची पावडर। आता मी हा मसाला मस्तपैकी असा फ्राय करणार आहे लाल, आणि याच्यानंतर मी याला वाटून घेणार आहे, याचा पेस्ट बनवणार आहे। मसाला असा मस्तपैकी फ्राय झालेला आहे। आता मी याला काढून घेणार आहे। सर्व मसाला मी असा काढून घेणार आहे। इथे सर्व मसाला असा काढून घेतलाय मी। ह्याच कढईमध्ये मी खडे मसाले ऍड करत आहे आणि याला मस्तपैकी असं फ्राय करणार आहे मसाले। आणि याच्यामध्येच मी आता चिकन ऍड करत आहे। चिकन मस्त असं फ्राय होऊन देणार आहे मी। आणि याच्यामध्ये मी 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट ऍड करत आहे। चिकन मस्त फ्राय झाले। मी याच्यामध्ये जिरा पावडर ऍड करत आहे, 1 चम्मच काळी मिर्च पावडर ऍड करत आहे मी याच्यात, आणि धना पावडर पण मी याच्यात ऍड करून घेत आहे। आणि याला मस्तपैकी असं 2 मिनिटांसाठी मी फ्राय करणार आहे। मस्त असं आपलं चिकन फ्राय झालेलं आहे। आता मी कमी गॅस करून याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। मिनिट झालेलं आहे, मस्तपैकी असं चिकन आपलं फ्राय झालेलं आहे। आता मी याच्यात ऍड करणार आहे 1 चम्मच हळदी, 1 चम्मच मीठ पण याच्यात ऍड करत आहे मी, आणि मस्तपैकी असं याला मी फ्राय करत आहे। अशा प्रकारे मस्त फ्राय झाला आहे। आता मी हा वाटून घेतलेला मसाला पण याच्यात ऍड करणार आहे। याला मी 2 मिनिटांसाठी असं फ्राय करून घेणार आहे। मस्त असं फ्राय होऊन द्यायचं आहे आपल्याला याला। आणि आता मी याला 2 मिनिटांसाठी असं झाकून ठेवणार आहे। मिनिटं झालेले आहेत इथं, आणि मस्तपैकी मसाला असा फ्राय झाला आहे। आता मी याच्यात ऍड करणार आहे 1 वाटी दही। गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा आणि मस्तपैकी 1 वाटी आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आहे। आणि 10-15 मिनिटांसाठी आपल्याला याला मिक्स करून झाकून ठेवणार आहेत। मस्त असं मिक्स झालं आहे। आता मी कमी गॅस केला आणि याला मी 10 मिनिटांसाठी असं झाकून ठेवणार आहे। 10 मिनिट इथं मस्त झालेले आहेत आपले, आणि मस्त अशी ग्रेव्ही पण तयार झाली आहे। आता मी याच्यात ऍड करणार आहे 2 चम्मच अशी मी फ्रेश क्रीम याच्यात ऍड करत आहे। फ्रेश क्रीम अशी मस्त ऍड केली मी। आता 1 चम्मच गरम मसाला पण ऍड करत आहे मी याच्यामध्ये, आणि कस्तुरी मेथी अशी ऍड करणार आहे। मस्त असं याला मिक्स करून घेणार आहे मी, आणि एक तडका रेडी करणार आहे चिकन मटन मध्ये टाकायला। साठी मी घी घेतले 2 चम्मच, मी असं घी याच्यात ऍड करत आहे। घी मस्तपैकी असं आपलं गरम झालं आहे। आता मी 4-5 मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतल्या आहे आणि घी मध्ये ऍड करत आहे, आणि मस्त त्याला फ्राय होऊन देणार आहे मी। अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आपण चिकन मुमताज मध्ये ही ऍड बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला ऍड करून घ्यायचे आहे। मस्तपैकी असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। तर कशी वाटली तुम्हाला चिकन मुमताजची रेसिपी? तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।